1 किलो मटण 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। आता त्यामध्ये स्क्रीनवर दिलं आहे ते सर्व साहित्य घालायचं। मटणाला हाताने एकसारखं लावायचं। झाकण ठेवून मटण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं। गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 5 चमचे तेल घालायचं। स्क्रीनवर दिले आहेत ते खडे मसाले घालायचे। एक अर्धा मिनिटं परतून घ्यायचं। 4 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा। 3 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे, तेही मऊसूद होईपर्यंत परतायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची। कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि टोमॅटो कांदा शिजेपर्यंत छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा। त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण घालायचं। मसाल्यासोबत परतून घ्यायचं। मटणाला सुटणाऱ्या अंगच्या पाण्यामध्येच मटण अधूनमधून मिक्स करत 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं। त्याचसोबत पातेल्यामध्ये बाजूच्या गॅसवरती 2 ग्लास पाणी गरम करून घेतले, ते गरम केलेलं पाणी घालायचं। जर लागलंच तर चवीनुसार मीठ घालायचं आणि मध्यम आचेवरती एक 20 ते 25 मिनिटं मटण शिजवून घ्यायचं। भाकरीसोबत, फुलक्यासोबत, रोटीसोबत